वर्षभर पावसाची वाट बघत असते मी, पण तरीही पावसाळा आला की का मला बाहेर पडायला एवढा कंटाळा येतो माहीत नाही. सरकारने धोक्याचा इशारा दिलेला असताना सुद्धा आपण बाहेर पडायचं की नाही, पडायचं की नाही असा विचार करता करता मी आणि साई निघालो होतो दादरला. कारण दादरला माझं थोडंसं कामसुद्धा होतं. सो चिनूसुद्धा आमच्यासोबतच निघाली. मग तिला मध्ये ड्रॉप करून आम्ही पोहोचलो दादरला. लूप लागतो ना लूप, तसा आम्हाला उनोचा लूप लागलाय. जेव्हा केव्हा आमचं भेटायचं ठरतं तेव्हा तेव्हा आम्ही उनोचा पहिला प्लॅन करतो. आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे तांबडं चिकन. साध्वीने काय कमाल मसाला चिकन आणि मसाला प्रॉन्स बनवले होते. आहा! आणि त्यात भाकरी, जिरा राईस, म्हणजे मी नाही सांगू शकत. आम्ही जेवल्यानंतर एवढं तृप्त वाटलं होतं ना आम्हाला. आणि एवढं जेवल्यानंतर मस्तपैकी 2 तास आम्ही ताणून दिलं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट उठलो. संध्याकाळी उठल्यानंतर वातावरण इतकं छान झालं होतं. अशा पावसाळी वातावरणात मस्त लोकांना भजी वगैरे खायची, अशी गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते. पण मला आणि साध्वीला झाली पाणीपुरी खायची इच्छा. तर मग आम्ही डायरेक्ट विचार न करता सगळे पोहोचलो कार्टर रोडला आणि पाणीपुरी खाल्ली तर खाल्लीच. पण त्यानंतर आम्हाला खायचा होता डोसा, तो पण चीजवाला, भरलेलं चीज चांगलं. असा आम्ही छानपैकी डोसा घेतला आणि त्यानंतर तेवढं खाऊनही आमचं मन भरलं नाही, म्हणून गेलो आम्ही पिझ्झा खायला. हे कार्टून्समध्ये वगैरे बघितलेलं मी अशी भट्टी पिझ्झाची, तर तिथे मला दिसली म्हणून छान व्हिडिओ करावासा वाटला आणि त्या चीजमुळे माझं हात भाजला. पण खाणं समोर असताना त्या भाजलेल्या हाताकडे कसं लक्ष लागणार, म्हणून छानपैकी पिझ्झा खाल्ला आणि छान मग असं वाईब एन्जॉय करत आम्ही आलो घरी. गुड नाईट.